नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का की अचानक तुमच्या आयुष्यात काही विचित्र गोष्टी घडू लागतात? काही संकेत वारंवार दिसू लागतात आणि नंतर तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडतो. शिवपुराणानुसार आणि अनेक संतांच्या अनुभवांनुसार महादेव आपल्या भक्तांना काही संकेत देतात. हे संकेत समजून घेतले तर माणसाचे आयुष्य सकारात्मक दिशेने बदलू शकते. आज आपण जाणून घेणार आहोत महादेव देत असलेल्या अशाच काही विशेष संकेतांबद्दल. संकेत क्रमांक 1, स्वप्नात शिवलिंग दिसणे. जर तुम्हाला वारंवार स्वप्नात शिवलिंग, कैलास पर्वत, नंदी किंवा वाहणारी गंगा दिसत असेल तर हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ महादेवांची कृपा तुमच्यावर होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागले आहेत. अनेक वेळा अशा स्वप्नांनंतर व्यक्तीच्या करिअरमध्ये, व्यवसायात किंवा कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल दिसून येतात. संकेत क्रमांक 2, नमः शिवाय वारंवार ऐकू येणे. कधी कधी आपण कुठेही गेलो तरी अचानक नमः शिवाय हा मंत्र कानावर पडतो. मोबाईलवर, मंदिरात, एखाद्या गाडीत किंवा सोशल मीडियावर हा मंत्र सतत ऐकू येत असेल तर हा योगायोग नसू शकतो. हा संकेत असतो की महादेव तुम्हाला अध्यात्माच्या मार्गाकडे बोलावत आहेत. तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता येण्याची ही सुरुवात असू शकते. संकेत क्रमांक 3, नंदी किंवा बैलाचे दर्शन. महादेवांचे वाहन नंदी आहे. जर अचानक वारंवार बैलाचे दर्शन होऊ लागले, विशेषतः एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना, तर तो शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ तुमच्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता वाढत आहे. नंदी हे श्रद्धा, संयम आणि विश्वासाचे प्रतीक आहे. महादेव तुम्हाला धीर धरायला सांगत आहे, असा याचा अर्थ असू शकतो. संकेत क्रमांक 4, बेलपत्र सहज मिळणे. बेलपत्र हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे. जर अचानक तुम्हाला बेलाचे झाड दिसू लागले किंवा कोणत्याही प्रयत्नाशिवाय बेलपत्र मिळू लागले, तर हा देखील शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ तुमची पूजा आणि भक्ती महादेवांपर्यंत पोहोचत आहे. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची वेळ जवळ येत असल्याचे हे लक्षण असू शकते. संकेत क्रमांक 5, संकटातून चमत्कारिक सुटका. कधी कधी एखादे मोठे संकट अगदी थोडक्यात टळते. अपघात टळणे, मोठे नुकसान वाचणे किंवा अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीत मदत मिळणे. अशा वेळी अनेक भक्तांचा विश्वास असतो की महादेवांनी त्यांचे संरक्षण केले. हा संकेत असतो की तुम्ही एकटे नाही आहात. महादेवांची कृपा तुमच्यासोबत आहे आणि ते तुमचे रक्षण करत आहेत. मित्रांनो, महादेव नेहमी आपल्या भक्तांसोबत असतात. परंतु त्यांचे संकेत ओळखण्यासाठी मन शांत, श्रद्धा दृढ आणि भक्ती प्रामाणिक असणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, संकेत मिळणे ही फक्त सुरुवात असते. खरा बदल आपल्या कर्मांमुळे आणि प्रयत्नांमुळे घडतो. म्हणून रोज मनापासून नमः शिवाय या मंत्राचा जप करा, चांगले कर्म करा आणि महादेवांवर विश्वास ठेवा. कदाचित तुमच्या आयुष्यातही महादेवांनी दिलेला एखादा संकेत आधीच आलेला असेल. तो कोणता? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करा. कॉमेंटमध्ये लिहा नमः शिवाय. हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा. हर हर महादेव.